माऊली लँडमार्कच्या वतीनं प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्रींना पर्यावरणपूरक पद्धतीनं निरोप देऊन समाजासमोर एक आदर्श ठेवण्यात आला। लाडक्या बाप्पांच्या आराधनेत तल्लीन झाल्यानंतर शनिवारचा दिवस होता तो गणरायाला निरोप देण्याचा, अर्थात गणेश विसर्जनाचा। सोलापूर शहर परिसरात सकाळच्या सत्रात घरगुती गणपती तसंच काही मंडळांच्या श्रींना निरोप देण्यात आला। बांधकाम क्षेत्रातील नावाजलेल्या माऊली लँडमार्क आणि ग्रेनाइट सर्व्हिसेसच्या वतीनं यंदा मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला। दरम्यान विसर्जना दिवशी संस्थेच्या वतीनं बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला। माऊली लँडमार्कचे सर्वेसर्वा माऊली झांबरे, संचालक दीपक झांबरे, संचालिका अश्विनी झांबरे यांच्यासह माऊली लँडमार्क आणि ग्रेनाइट सर्व्हिसेस परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती। माऊली लँडमार्क इथं श्रींचं विसर्जन करण्यात आलं। पर्यावरणपूरक पद्धतीनं करण्यात आलेलं विसर्जन हे वैशिष्ट्य ठरलं। अशा प्रकारे बाप्पांना निरोप देताना माऊली लँडमार्क परिवारानं समाजासमोर एक आदर्शच ठेवला आहे। दरम्यान संचालिका अश्विनी झांबरे यांनी पर्यावरणपूरक विसर्जनासंदर्भात अधिक माहिती दिली। माऊली लँडमार्क आणि ग्रेनाइट सर्व्हिसेसचा गणपती आम्ही आज विसर्जन करत आहोत। पर्यावरणपूरक आणि निसर्गाची हानी थांबवण्यासाठी आम्ही गेले 4 वर्ष झालं मातीचा गणपती घेतोय आणि तो गणपती व्यवस्थितरित्या आम्ही 11 दिवस पूजन करून त्याचे विसर्जन आमच्याच साईटवरती एका मांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये आम्ही विसर्जन करतो आणि तेच गजाननाची मूर्ती विसर्जन झाल्यानंतर ती माती आमच्या परिसरातील बागेतल्या झाडांना यूज करतो। त्यामुळे त्याची कुठेही हानी होत नाही आणि पर्यावरण ही पाणी शुद्ध राहतं। आता जे POPचे आलेले आहेत ती मूर्ती सध्या विसर्जन होत नाही, त्याची हानी पण होते। ती कुठेतरी मनात श्रद्धा असते, पण ती श्रद्धा ते गणपतीपर्यंत आपण पूर्ण 11 दिवस मनोभावे पूजा करतो, पण ती विसर्जित न झाल्याने ती आहे अशी रिटर्न परत आपले विसर्जन केलेली मूर्ती काढतात, ती पूर्णपणे विरघळली जात नाही। त्यासाठी सर्वांना एक खरंच विनंती आहे की पर्यावरणासाठी मनापासून कळकळीची विनंती आहे, पर्यावरण जपण्यासाठी आणि आपले पाणी जपण्यासाठी तुम्ही सर्वांनी घराघरामध्ये मातीचा गणपती घेऊन